आज आपण फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण हे आहे की आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की गेले 4-5 दिवसापासून आपण व्हॉट्सअपवरती मेसेज बघतोय, फेसबुकवरती मेसेज बघतोय की गिरणी कामगारांची कशा पद्धतीनं लूट केली जाते. डॉक्युमेंटच्या बाबतीत असेल किंवा गिरणी कामगारांची जी पात्रता निश्चित आहे, एलिजिबिलिटी जी काय चालू आहे गिरणी कामगारांची, ती मी तर किंबहुना सगळ्या गिरणी कामगारांना सांगतो ही निश्चितपणे मोफत आहे. तुम्ही कुठेही अपवाद याला बळी पडू नका. मी गेल्या 2 दिवसापासून प्रकरण पाहतोय की गिरणी कामगारांना आपण नेते म्हणतोय असे हेमंत गोसावी, जे सेंच्युरी मिल एकता मंच म्हणून जे गिरणी कामगारांसमोर काल आमच्यासमोर आले की धागा फाउंडेशन, हेमंत धागा असं वगैरे काहीतरी त्यांनी आणलेलं आहे गिरणी कामगारांच्या समोर. तर मी हेमंत गोसावींना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो आणि तमाम गिरणी कामगारांच्या वतीनं सांगतो, हेमंत गोसावी साहेब, तुम्ही एका जरी गिरणी कामगारांचे 2,500 रुपये घेऊन जर त्याची पात्रता निश्चिती करत असाल तर हे चुकीचं आहे, निश्चितपणे चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला हे करून देणार नाही. त्याचं कारण असं आहे की 1980च्या संपामधला गिरणी कामगार आज पण तो संपातून बाहेर आलेला नाही. किंबहुना जे शेतकरी आपले गिरणी कामगार बांधव म्हणतोय आपण, ते शेतकरी आजही थोड्या पैशावरती ते कष्ट करतायत. अगदी तुम्हाला सांगतो की इकडे जर तुम्ही आला, आता तुम्ही मुंबईवरून परवा दिवशी आला, आम्ही येण्याच्या अगोदर तुम्ही पळून गेला, नाही तर मी तुम्हाला सांगतो की तुमची गाढवावरून धिंड काढणार होतो. मी तरी निश्चितपणे काढणार होतो तुमची गाढवावरून धिंड, पण तुम्ही त्या दिवशी पळून गेला आणि तुम्ही वाचलात. मी सातारामध्ये मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीच्या घटना घडल्या. सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, किंबहुना महाराष्ट्र पूर्ण असेल, कुठल्याही प्रकारे गिरणी कामगारांचे पात्रता निश्चितीसाठी 2,500 रुपये घेऊ नका. तुम्ही गिरणी कामगारांना तुम्हाला मोफत सुविधा द्यायची असेल तर तुम्ही ह्या चळवळीमध्ये उतरा, नाही तर तुमच्यासारख्या नालायक लोकांची गरज नाही. बिलकुल तुमच्यासारख्या लोकांची गरजच राहिलेली नाही गिरणी कामगारांना. आतापर्यंत तुम्ही गिरणी कामगारांना फक्त फसवलेलं आहे. 100% तुम्ही गिरणी कामगारांना फसवलेलं आहे, त्यांच्याकडून पैसे खाल्लेले आहेत. अनेक माझ्याकडे तुमच्या पावत्या आहेत. गिरणी कामगार आम्हाला सांगतात की आमचे एवढे पैसे खाल्ले, तेवढे पैसे खाल्ले. तुम्हाला थोडी तरी जनाची नाही मनाची तरी वाटायला पाहिजे की तुम्ही मला परवा दिवशी फोनवरती म्हणताय की मी स्वतः गिरणी कामगार आहे. अहो, तुम्ही स्वतः गिरणी कामगार असता तर ते बिचाऱ्या गिरणी कामगाराचे 2,500 रुपये तुम्ही कधीच घेतले नसते, कधीच तुम्ही पैसे घेतले नसते. आज माझा कष्टकरी गिरणी कामगार हा शेतामध्ये काम करतो, त्यावेळेस त्याला फक्त दिवसाचे 250 रुपये मिळतात. ही गोष्ट तुम्हाला AC मध्ये मुंबईची हवा खाऊन तुम्हाला हे कळणार नाही की गिरणी कामगाराला रोज त्या रोजंदारीला जातो, गिरणी कामगार कष्ट करतो दिवसभर, त्याला शेतामध्ये एवढं ऊन ताण कुठल्याही प्रकारची गोष्टी न बघता तो दिवसभर काम करत असतो तिथे शेतामध्ये. त्यावेळेस त्या गिरणी कामगाराला फक्त 250 रुपये एवढी हजेरी आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे खरं तर. त्याच्याकडून 2,500 रुपये घेताना तुम्ही स्वतःचं तोंड स्वतः काळं करून घ्या. मी तर म्हणतोय आम्ही करायच्या अगोदर तरी तुम्ही करून घ्या, नाही तर आम्ही तर तुम्हाला करणारच. तुम्ही त्या दिवशी पळून गेला. तुम्ही जर आम्हाला अगोदर कल्पना दिली असती की मी 2,500 रुपये घेण्यासाठी गिरणी कामगारांना सातारमध्ये येतोय, तर निश्चितपणे एक गाढव तुमच्यासाठी आणला असता आणि चपल्यांचा हार आम्ही करून आणला असता. आमच्याकडे महिला भगिनी आहेत गिरणी कामगारांच्या. आम्ही गिरणी कामगारांसाठी कशासाठी काम करतोय, करा ना, तुम्हीही करा. बघा, स्वतंत्र सगळ्याला आहे. आर्टिकल 19 नुसार तुम्ही भांडू शकता, सरकारबरोबर ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता, त्याला आमचा बिलकुल विरोध नाही. परंतु तुम्ही जर 2,500 रुपये गिरणी कामगारांकडून फॉर्म भरण्यासाठी घेणार तर आम्ही ते तुम्हाला घेऊन देणार नाही. आणि तसं जर तुम्ही करायला जाल, तुम्हाला वाटत असेल की मी 2,500 रुपये तिकडून घेऊन आलो म्हणजे मी सुटलो आणि हे झालं ते झालं, मी तुम्हाला सांगतो ज्या लोकांचे तुम्ही पैसे घेऊन गेलाय ना, ते 8 दिवसामध्ये पैसे तुम्ही रिटर्न करा. त्यांना उद्याच फोन करा त्या गिरणी कामगारांना की बाबा मी 4 दिवसात 5 दिवसात ते पैसे रिटर्न करतोय. आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो गिरणी कामगार बांधवांना माझी एक सगळ्यांनाच रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही ह्या लोकांच्या हिस्ट्री काढा. काही लोकांनी मला तर असं समजलंय की कोण 4 व्हीलर गाडी घेतली या अपात्रेमध्ये, पात्रता अपात्र करण्यामध्ये 4 व्हीलर कोणी तर गाडी घेतली. मला परवाच कोणाचा तरी रात्री फोन आला, साहेब आमचे पैसे खाल्ले आणि आता 4 व्हीलरमध्ये फिरतात, आमचे फोन पण उचलत नाहीत. अशा पद्धतीचा मला परवा दिवशी फोन आला. खरं तर मी त्या गिरणी कामगारांनाही सांगू इच्छितो की तुम्ही एक काम करा की असे कोण तुमच्याकडून पैसे खात असतील ना, तर त्यांची एक लिस्ट बनवा, माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला पाठवा. आमचे विठ्ठल चव्हाण आहेत, अंबाजी गुरव आहेत, सागर पिसाळ आहेत,
ह्या लोकांना तुम्ही सांगा, मेसेज करा त्यांना, टेक्स्ट मेसेज असेल, व्हॉट्सअप मेसेज असेल, तुम्ही फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. अशा लोकांचा आम्ही सोक्षमोक्ष करतो. तुमचं कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीत पुढे नाव येणार नाही याची काळजी आम्ही घेणार. फक्त मी हेमंत गोसावी साहेब, मी तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ टाकतोय की तुम्ही गिरणी कामगारांना कृपा करून खरंच कुणाला लुटू नका. तुम्हाला पैसे कमी पडत असतील साहेब, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही स्वतः कष्ट करून जे काय आम्हाला तुम्हाला देता येईल ते आम्ही तुम्हाला देऊ. परंतु साहेब मी तुम्हाला सांगतो की गिरणी कामगारांची तुम्हाला खरी परिस्थिती जर जाणायची असेल तर तुम्ही कधीतरी आम्हाला फोन करून या. मुंबईवरून तुम्ही येता, एका कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये सातारामध्ये मीटिंग लावता आणि त्यामध्ये तुम्ही घोषणा करता की 250 रुपये 2,500 रुपये गिरणी कामगारांचे घेऊन या. तो गिरणी कामगार 2,500 कुठून आणणार? अहो स्वतः तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही गिरणी कामगार आहात आणि तुम्ही त्या दुसऱ्या गिरणी कामगाराला लुटताय. की हे सरकारनं पात्र अपात्रता हे पात्रता निश्चिती कशासाठी काढलेली आहे? माननीय ज्यावेळेस मॉनिटरिंग कमिटीने आदेश दिला त्या आदेशाची अंमलबजावणी हे सरकार कुठेतरी करतंय आणि ही अंमलबजावणी सरकारची थोडीशी म्हणजे सरकारने कुठेतरी जाहिरात करून ते करायला पाहिजे होतं, परंतु झाली त्याच्यामध्ये पात्रता निश्चितेमध्ये गिरणी कामगारांना म्हणावं अशी किंवा आपण मागतोय तेवढी वाढ त्यांनी दिलेली आहे. आणि म्हाडाच्या लोकांनी ते परवा दिवशी पण ते मुदत वाढवून दिलेली आहे. आणि आजच मला वाटते मी ABP माझाला टेलिव्हिजनला बातमी बघितली, आपले गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष श्री सुनीलजी राणे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी 5,000 घरांची लॉटरी काढतोय. मी तर असं सगळ्या गिरणी कामगारांना सांगू इच्छितो, खरं तर गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळायला पाहिजे. कारण महाराष्ट्राचं वैभव असेल किंवा ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आपले किती गिरणी कामगारांचे बलिदान असतील किंवा म्हणजे बरेच इतिहास आता सांगण्याची आवश्यकताच नाही. तुम्हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे, तेच रोज आपण रिपीट करण्यापेक्षा खरं तर मुंबईमध्येच मिळायला पाहिजे घर. परंतु काही आपल्यातलीच लोक असे आहेत की काही लोकांचं म्हणणं असं आहे की साहेब आम्हाला पनवेलला ठीक आहे, काही लोक म्हणतात की गावाकडं ठीक आहे, काही म्हणतात डोंगराच्या ठिकाणी ठीक आहे. विरोध कोणाला करायचा नाही. जी मागणी आहे त्या मागणीवरती आपण ठाम राहावा. जे आता खटाव मिलच्या संदर्भात श्री सुनील राणे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तिथली जागा मिळवून तिथल्या गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर देणार. तशाच पद्धतीनं आपण ज्या लोकांना मुंबईच्या बाहेर घ्यायचं असेल त्या लोकांना विरोध करायचा नाही. त्याचं कारण मी स्वतः म्हाडामध्ये आम्ही ज्यावेळेस मिटिंगला जातो, राणे साहेबांची मिटिंग असते त्यावेळेस आम्ही जातो, तर तिकडे बाहेर बसलेले लोक असतात तर ते आम्हाला सांगतात की आता आम्हाला पनवेलला रूम आम्हाला मिळालेले आहे आणि आम्ही पैसे भरलेले आहे आणि ती रूम आम्हाला हवे आहे. तर आपण त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं स्वप्न आहे किंवा त्यांचा अजेंडा असेल की आम्हाला पनवेलमध्ये ठीक आहे किंवा ते त्या क्षेत्रामध्ये किंवा तिथे कुठे आसपासमध्ये काम करत असतील तर ते लोक घरं घेतील. परंतु पुढच्या महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये राणे साहेबांनी सांगितल्या पद्धतीने कदाचित 5,000 घरांची लॉटरी निघेल असा माझा अंदाज आहे. आणि या पात्रतेच्या निश्चितीमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता प्रत्येकाचे मला मेसेज येतात, रोज फोन येतात की साहेब डॉक्युमेंट्स काढायचे कसे. आपण ग्रुपमध्ये तर ऑलरेडी सगळ्यांना सांगतोय की पेपर्स तुम्ही कसे काढायचे, परंतु त्यामध्ये दुसरी गोष्ट ही अशी आहे की गिरणी कामगारांच्या वारसदारांना आपण प्रॉपर 2000 पासून पूर्ण माहिती देत आलोय की तुम्ही 1982चा पुरावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे काही सर्व्हिस सर्टिफिकेट आहे हे कशा पद्धतीने काढलं पाहिजे, त्याला तुम्ही माहितीचा अधिकार असेल माहितीच्या अधिकाराचा वापर करा ना. अहो तुम्हाला सांगतो या माहितीच्या अधिकारातून पळवाटच नाही ह्या कायद्यामध्ये. तुम्ही माहितीचा अधिकार टाका. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला प्रथम अर्जामध्ये तुम्हाला उत्तर मिळत नसेल तुम्ही अपीलमध्ये जावा. प्रथम अपीलमध्ये तुम्हाला नाही उत्तर मिळालं तुम्ही सेकंडमध्ये जावा. ज्या वेळेस हे केंद्र आणि तुम्ही परवाचं मी लेटर पाठवलेलं बघा ग्रुपवरती, त्याच्यामध्ये PF ऑफिसनं असं कुठेही उल्लेख केलेला नाही की आमच्याकडे रेकॉर्ड नाही. ती उत्तर देत आहेत निश्चितपणे, रेकॉर्डला उत्तर असं देत आहेत की गिरणी कामगारांना की आमच्याकडे हे पूर्ण जीर्ण झालेलं आहे, जीर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे आम्ही हे देऊ शकत नाही. हे त्यांचं तोंडी उत्तर झालं. परंतु परवाच्याच आपण कागदपत्रामध्ये बघतोय, परवाच्याच कागदपत्रामध्ये त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे की आमच्याकडे रेकॉर्ड आहे परंतु ते जीर्ण झालेलं आहे. रेकॉर्ड कसंही असू द्या, तुमच्याकडे रेकॉर्ड आहे हे तुम्ही कबूल केलेलं आहे, मग तुम्ही अपीलमध्ये जावा. अपील अधिकाऱ्याला तुम्ही सांगा ज्यावेळेस तुमच्या अपीलची सुनावणी होईल, मी स्वतः सांगितलेलं आहे अपील अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा की साहेब माहितीचा अधिकार सांगतो की रेकॉर्ड जीर्ण असेल किंवा कसल्याही अवस्थेत असेल तरी ते रेकॉर्ड तुम्हाला द्यायचं आहे आणि ते दिलं गेलं पाहिजे. हा झाला माहितीच्या अधिकाराचा विषय. दुसरी गोष्ट अशी आहे काही लोकांकडे ESICचा फक्त एक पुरावा आहे
आता ESIC मध्ये अनेक गिरणी कामगार मला प्रश्न विचारतात फोन करून की साहेब ESIC मध्ये काय करायला पाहिजे की जेणेकरून आम्हाला आमची मिल पण समजेल. काही लोक तर असे आहेत की म्हाडामध्ये फॉर्म भरलेला आहे, ESIC कार्ड आहे आणि त्यांना म्हाडाच्या पावतीवरून समजतं आहे की मी श्रीनिवासला कामाला आहे, परंतु माझ्याकडे जे काही ESICचे कार्ड आहे, खटाव मिल असेल, कुठं इतर मिल असतील, तुमची इंडियन युनायटेड मिल असेल, जे काही ESICवर आहे, ESICवरती कुठल्याही प्रकारचा उल्लेख नसतो. म्हणून काही गिरणी कामगार म्हणतात की हे डॉक्युमेंट्स नक्की कुठल्याही मिलचं आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की आपण कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली तर कामगार आयुक्तांनी सांगितलं त्याचं पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे, त्याचं कोडिंग असतं. तर तुम्ही ESICला जे काही परेलला ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्ही एक माहितीचा अधिकार टाका किंवा त्या साहेबांना रिक्वेस्ट करा. आजची परिस्थिती अशी आहे की आता 1,75,000 लोकांना की प्रशासन तिथं उभाच करत नाही मिलच्या ठिकाणी. आपण व्हिडिओ बघतोय रोज, कोण ना कोणतरी आपल्याला व्हिडिओ टाकत असते, मी आज इथे गेलो तिथे गेलो, अशा पद्धतीची वागणूक आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मिलच्या ऑफिसच्या बाहेर जाणार त्यावेळेस आपले कित्येक गिरणी कामगारांची मुलं तिकडे उभे असतात, कित्येक गिरणी कामगार असतात. तुम्ही त्यामध्ये एकी करा. अगोदरच तुम्ही गेटवरती जाण्याच्या अगोदर सगळ्यांनी एकी करा आणि एकी केल्यानंतर त्याने एकाने कोणीतरी पुढाकार घेऊन तिथे पुढे जावा. साहेब मी एवढी लोक घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला जर मदतीची गरज असेल तर ही लोक तुम्हाला रेकॉर्ड शोधायला मदत करतील, परंतु रेकॉर्ड आम्हाला हे आजच मिळायला पाहिजे. एकी करा तुम्ही. जर तो देत नसेल त्यावेळेस तुम्ही त्याचा व्हिडिओ शूट करा आणि व्हिडिओ शूट करून तो सगळीकडे व्हायरल करा. त्यानंतर तो अधिकारी स्वतः फोन करून बोलवून घेतो, त्या जे व्हिडिओ करतात त्यांना बोलवून घेतो आणि पेपर देतो. अशा कित्येक प्रकरणांमध्ये आपण बघितलेलं आहे. परवाचं प्रकरण आहे, मी आमचे विठ्ठल चव्हाण आहेत, विठ्ठल चव्हाण साहेबांनी ते व्हिडिओ टाकलेला बघा परवाचा. त्याच्यामध्ये गिरणी कामगारांकडून 1,000 रुपये घेत होते. तो आमचा बिचारा गिरणी कामगार म्हणत होता साहेब मी 200 रुपये देऊ शकतोय. खरं तर हे 200 पण नाही दिले पाहिजे, यांना 200 चपलीनं मार दिला पाहिजे मी तर म्हणतो. कारण हे मिलच्या लोकांना तुम्हाला सांगतो, त्या अधिकाऱ्याशी आम्ही बोललो तर ते अधिकारी बोलले की साहेब आम्हाला इकडे लोकांना पैसे द्यावे लागतात, रेकॉर्ड शोधण्यासाठी आम्हाला बाहेर मुलांना बोलवावं लागतं आणि त्या मुलांना ते पैसे द्यावे लागतात. तुम्हाला जर एवढी कमतरता असेल ना मुलांची, तुम्ही गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेच्या नावाने एक पत्र लिहा. त्या पत्रामध्ये आम्हाला तुम्ही सांगा की आमच्याकडे मुलांची कमतरता आहे, आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत पण ते जीर्ण आहेत, ते शोधायला कोणच नाही. तुम्ही फक्त मला एक पत्र लिहा, मी 100 मुलं तुम्हाला मोफत देतो काम करण्यासाठी. आणि आजकालच्या जमान्यामध्ये बघा, आता आपण बघतोय की मराठा आरक्षणासंबंधित विषय असेल, तो विषय आपला नाहीच मुळात या व्हिडिओच्या माध्यमातून. पण मी तुम्हाला सांगतोय की त्या नोंदी सरकारला सापडत आहेत, तर ह्या नोंदी पण सरकारला सापडू शकतात. कारण आपण मोडी लिपीतले पेपर बघतोय आता, पुरातन विभागामध्ये पुरालेख अभिलेखमध्ये अनेक कित्येक पेपर मी बघतोय, मोडी लिपीमध्ये लिहिलेले सुद्धा पेपर आहेत. आणि हे मिलवाले आपल्याला सांगतात की 1982चा पुरावाच नाही माझ्याकडे. असं कसं होऊ शकतं आपल्या महाराष्ट्रामध्ये? बोलायला शिका. बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो हे लोक देणारच. का देत नाही? तो माझा हक्क आहे, अधिकार आहे. आणि जे असे पैसे खाऊ लोक आहेत ना, हेमंत गोसावींसारखे, जाहीर मी तुमचा निषेध करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. लाज वाटली पाहिजे स्वतःला. 2,500 रुपये घेत आहे गिरणी कामगारांकडून. तुम्हाला परवा मी फोन करून माहिती विचारतोय, चालेल माझा व्हिडिओ बनव. अहो तुम्ही आमच्यावरती केसेस दाखल करा, आम्ही तुम्हाला कोर्टाच्या माध्यमातून उत्तर द्यायला सुद्धा तयार आहोत. आम्ही चळवळीत मरू, लक्षात ठेवा. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना, आता तुम्ही सातारमध्ये फक्त तुम्ही तारीख डिक्लेअर करा ना. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुमची सातारची एखादी मीटिंग घ्या युनियनच्या माध्यमातून तुमच्या, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की मी ह्या दिवशी सातारला येतोय. फक्त तुम्ही एवढाच मेसेज व्हायरल करा. त्या दिवशी आमचे गिरणी कामगार काय करतात ते तुम्ही बघा. तुम्ही पळून गेला हो परवा. तुम्ही जर त्या रात्री तिथे थांबला असताना, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा आम्ही तुम्हाला मुंबईला जाऊन दिलं नसतं. आणि तुमची वरात काढून, गाढवावरून वरात काढून तुम्हाला मुंबईला सोडून आलो असतो आम्ही. पळून जाण्याची तुम्हाला आवश्यकता नव्हती. लाजा वाटू देत ना. पैसे कशासाठी घेताय गिरणी कामगारांकडून? गिरणी कामगारांचे वारस आज रस्त्यावरती भटकतायत, त्यांना मदत करा ना. मोफत मदत केली तर ते वारस तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण आज जर बघायला गेलं तर संघटना अनेक आहेत, आपल्या परीने प्रयत्न करतायत आणि केला पाहिजे, चळवळ टिकायला पाहिजे. ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु साहेब, पैसे घेऊन चळवळ पुढे नेण्यापेक्षा ही चळवळ कुठेतरी बंद करण्याच्या मार्गावरती तुम्ही या. तुम्ही चांगल्या लोकांसाठी लढा, म्हणजे गिरणी कामगारांसाठी चांगला लढा द्या. अहो आम्ही तुम्हाला मदत करू ना. किती पैसे पाहिजेत तुम्ही आम्हाला? फक्त ते गिरणी कामगाराला, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, ह्या अनेक गिरणी कामगारांना आपण मदत करतोय, त्यांना डॉक्युमेंट्स काढून देतोय. आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर विठ्ठल चव्हाणांचं उदाहरण घेतलं तर बिचारा दिवसभर स्वतः कष्ट करून त्या कष्टामध्येच या गिरणी कामगारांची समाजसेवा करतोय. सागर पिसाळांचं उदाहरण असेल,
आमचे अंबाजी गुरव असतील, ही लोक खरं तर स्वतः कष्ट करून, मी सुद्धा स्वतः कष्ट करून, हेमंत गोसावी साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वतः आम्ही कष्ट करतोय आणि त्यानंतर समाजसेवा करतोय. तुमच्यासारखं मुंबईवरनं यायचं, 2,500 रुपये कामगाराचे घ्यायचे, जायचं, AC मध्ये राहायचं, चांगलं चुंगलं जेवायचं, नाश्ता पाणी करायचं आणि आरामशीर राहायचं. कामगाराचा फोन आला तर त्या कामगाराला सांगायचं की बाबा तुझं काम होऊन जाईल, हे होईल ते होईल. अरे पण कधी होईल? अहो पात्रता निश्चित करायची आहे, त्याच्यामध्ये असा काय तुम्हाला वेळ लागतोय सांगा ना. 2,500 कसले घेताय तुम्ही कामगारांकडून? लाज वाटली पाहिजे. कोण होतं तुमच्या मिटिंगला सांगा आम्हाला, नाव जाहीर करा. सातारमधले जर समजा तुम्हाला पाठीशी कोण घालत असेल, याच्यामध्ये प्रशासन आहे का, पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करते का, मुख्यमंत्री करतायत का, म्हाडाचे अधिकारी करतायत का, आणखीन कोणी मदत करताय तुम्हाला, हे सांगा ना तुम्ही आम्हाला. एवढं तुम्ही त्या दिवशी बोलताय की करा फेसबुक लाईव्ह. अहो तुम्हाला थोडी तरी मनाची शरम तरी वाटायला पाहिजे की फेसबुक लाईव्ह केल्यानंतर आपली जी लायकी आहे ती पण जाणार आहे. ऑलरेडी गेलेले आहे, बघितलेलं आहे लोकांनी तुमचे भांडण वगैरे. तरी पण आम्ही तुम्हाला एक संधी दिली होती, साहेब तुम्ही या. तुम्ही आल्यानंतर कामगारांना, तुम्ही एक सिनियर म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत होतो. आज गिरणी कामगार वारसदार आहोत आम्ही. आम्हाला ह्या लढ्याची फक्त इतिहासामधली जी काय वाचन करून मिळालेली माहिती आम्हाला माहिती आहे, परंतु प्रत्यक्षात जे काय घटना झालेल्या आहेत त्या घटना तुम्हाला प्रत्यक्षात माहिती आहेत. ती जाण आहे तुम्हाला आणि असायला पाहिजे. आणि तुम्हाला जर जाण असती खरं तर या गोष्टीची, तर तुम्ही 2,500 रुपये गिरणी कामगारांकडून कधीच घेतले नसते तुम्ही. अहो साहेब तुम्हाला पैसे कमी पडत असतील, तुम्हाला जायचा खर्च असेल, तुमचा अकाउंट नंबर आम्हाला देऊन ठेवा ना, आम्ही तुम्हाला मदत करू आमच्या संस्थेच्या माध्यमातून. पण कशासाठी त्या बिचाऱ्या भोळे गिरणी कामगारांना तुम्ही फसवताय? एक महिला तुम्हाला सांगतो, खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे, चव्हाण साहेबांना पण ही गोष्ट माहिती आहे की परवा दिवशी आम्हाला महिलेचा फोन आला की साहेब मला 2,500 रुपये भरायचेत आणि मी कुठे भरू ते पैसे? 2,500 कसले भरायचेत? नाही, आमच्या गावामध्ये कळवा झाला की 2,500 रुपये भरायचेत गिरणी कामगारांना. त्यानंतर खरं तर आम्ही ह्या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून राहिलो, कारण आम्हाला माहीत होतं की अशा पद्धतीने मुंबईवरची माणसं येतील, मुंबईची युनियन येतील, सांगतील 2,500 रुपये द्या. कसले 2,500 रुपये? गोसावी साहेब स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा ना, काय करणार तुम्ही ते 2,500 रुपयाचे? स्वतःला प्रश्न विचारा. काही गरज नाही. असे कित्येक गिरणी कामगार वंचित आहेत ज्यांनी आजपर्यंत फॉर्म सुद्धा भरलेला नाही. अशा गिरणी कामगारांना मदत करा. आमच्यासारखे गिरणी कामगारांचे वारसदार जे बेरोजगार आहेत, आज स्वतःला नोकरी नाही, मला स्वतःला सुद्धा नोकरी नाही, आमचे विठ्ठल चव्हाण असतील त्यांना नोकरी नाही. आपल्या कायद्यामध्ये 2001ला शासन निर्णय तयार झाला की गिरणी कामगारांच्या मुलांना नोकऱ्या द्या, त्या संदर्भात तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. परंतु तुम्ही ह्या गोष्टीकडे लढण्याच्या ऐवजी 2,500 रुपये मागतो. तुम्ही मागा ना, एखाद्या वारसाला पैसे मागून तर बघा. तुमच्यामध्ये असेल हिंमत असेल ना, तुमच्यामध्ये एवढी धमक असेल तर तुम्ही फक्त गिरणी कामगारांच्या वारसांना सांगा की 2,500 रुपये मला द्या. तो गिरणी कामगार तुम्हाला 2,500 देतोय का 2,500 चपल्यांचा हार घालतोय हे तुम्ही बघा. महाराष्ट्रामध्ये आम्ही जनजागृती करण्याचं काम चालू केलेलं आहे. हेमंत गोसावी साहेब तुम्हाला सांगतो, आम्ही काम चालू केलेलं आहे तुमच्या विरोधात जनजागृती करण्याचं. तुम्ही जिथे पैसे घ्याल, तुम्हीच नव्हे कोणीही असू द्या, त्या जागी मी असेल तरी पण तुम्ही आवाज उठवा की तेजस कुंभार पैसे घेत असेल तर. कोणीही असू द्या, कुठल्या युनियनचा लीडर असू द्या, कुठला नेता असू द्या किंवा कोणी असू द्या. खरं तर गिरणी कामगारांच्या बाबतीत आज आपण बघतोय की गिरणी कामगारांना एक आपण म्हणतो की लीडर, असा लीडर कोणीही नाही, तो मिळालेला नाही. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही आत्तापर्यंत गिरणी कामगारांना फक्त लुटत आलेला आहे त्यांची पैसे. तुम्हाला काय, तुमच्या पावत्या फाटल्या बस, तुमचं पोट भरते त्याच्यावरती. पण त्या बिचाऱ्या गिरणी कामगाराचं जे हाल होत आहे, आज तुम्ही मला सांगा हेमंत गोसावी साहेब, 14,000 गिरणी कामगार आहेत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये 14,500 रुपये करा. स्वतःला लाज वाटू द्या हा हिशोब करताना. अहो तुम्हाला 2,500 रुपये पाहिजेत ना, एक दिवस या शेतामध्ये बघा. अहो काय गिरणी कामगार तुम्हाला सांगतो आम्हाला विचारतात, मला पंतप्रधान आवास योजनेचे पैसे कधी मिळणार, मला नमो योजनेचे पैसे कधी मिळणार. तो कशासाठी विचारत असेल? ते 2,000 रुपये त्याच्या खात्यावरती आल्यानंतर त्याला मेसेज येतो मोबाईलला की तुम्हाला 2,500 रुपये आलेले आहेत, 2,000 रुपये आलेले आहेत, नमो योजना असेल किंवा शेतकरी सन्मान निधी योजना असेल. त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण होतं, कारण बिचारा गिरणी कामगार शेतकरी हा 250 रुपयेमध्ये दिवसभर एवढ्या काबड कष्ट उन्हामध्ये तो कष्ट करतोय.
आणि त्याला 2000 आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण निर्माण होते आणि तुमच्यासारखी दीड दमडीची लोक येतात आणि त्यांच्याकडून 2500 रुपये लगेचच घेऊन जातात. थोडीशी लाज वाटू द्या हेमंत गोसावी साहेब तुम्हाला, थोडीशी. खरंच मी तर म्हणतोय की माझ्याकडे शब्दच नाहीत हेमंत गोसावी साहेब तुमच्याशी बोलण्याचे. खरं तर साहेब म्हणतो हे सुद्धा चुकीचंच आहे तुमच्या विरोधात, पण आमच्यावरती संस्कार केलेले आहेत आमच्या आई वडिलांनी. कारण माझे वडील स्वतः गिरणी कामगार होते, त्यांची चळवळ आम्ही ऐकून आहे, लक्षात घ्या. आम्ही म्हणत नाही त्यांच्या चळवळीमध्ये आम्ही होतो, पण वडिलांच्या नंतर ही जी स्मशाल आहे, तुम्ही जे गिरणीची स्मशाल जी चालू ठेवलेली आहे ते आम्ही चालू ठेवणारच. गिरणी कामगार वर्ग भले शेवटपर्यंत आमच्याबरोबर 100 राहतील मुंबईमध्ये घरं म्हणणारी आणि गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरीचा विषय सोडत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी स्वतः बेरोजगार आहे, मी का नोकरीचा विषय सोडणार आहे. ज्या दिवशी ते म्युझियम तयार होईल ना, गिरणी कामगारांचं पूर्ण म्युझियम तयार होईल, त्या दिवशी सरकार ज्या दिवशी हे काढेल, तिथं जाहिरात काढेल की ह्या गिरणी कामगारांच्या मुलांचं सोडून किंवा त्यांना बाजूला ठेवून जर जाहिरात काढली, त्या दिवशी काय करायचं ते मी माझ्या पद्धतीने करणार आहे. त्याचा आराखडा माझ्याकडे आहे, त्याच्याबद्दल मी प्लॅनिंग करतोय. आमचे विठ्ठल चव्हाण असतील ते त्याच्याबद्दल जनजागृती करतायत. परंतु गिरणी कामगारांच्या मुलांना तुम्हाला नोकरी द्यावीच लागेल, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि खरं तर मी हेमंत गोसावी साहेब तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही जे 2500 रुपये गिरणी कामगारांकडून घेताय, की हे जे निर्णय झाले की 1982च्या हजेरी पटावरती गिरणी कामगार कामावरती रुजू पाहिजे, हा एक निर्णय असेल. दुसरा निर्णय असेल की गिरणी कामगारांनी 240 दिवस मिलमध्ये काम केलेलं असेल, हा निर्णय असेल. हे निर्णय बनवताना खरं तर कोण कोण होते तिकडे हजर, त्या लोकांना खरं तर तुम्ही पुढं आणा. मला तर वाटतं हेमंत गोसावी साहेब तुम्ही असणारच तिकडे आणि असायलाच पाहिजे. कारण तुमच्यासारखे 2500 रुपये जी काही लोक घेणार आहेत ते तुमच्यामुळं कदाचित आता एक बाहेर निघेल आणि ते आम्ही आता हे चालूच केलेलं आहे. घर बाजूला राहू द्या, घर ते मिळेलच, त्याच्यासाठी संघर्ष सुरू आहे. पण ही जी पहिली जी कीड लागलेली आहे ती कीड अगोदर आम्हाला बाजूला करावी लागेल. जी कीड लागलेली आहे गिरणी कामगारांच्या संघर्षाच्या लढाईला, जी कीड लागली ना, ती कीड सगळी बाजूला करावी लागेल आणि त्याच्यानंतर एक चांगलं संघटन उभं राहील. गिरणी कामगारांच्या वारसांचं संघटन तयार उभं राहील आणि त्याच्यानंतर आम्ही लढू. आणि तुमच्या नाकावर टिचून तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी कायदे केले असतील किंवा काय केलं असेल मागं, तुम्ही संघर्ष केला असेल, पण तुमच्या नाकावर टिचून आम्ही सुद्धा संघर्ष करून आमच्या पद्धतीनं घरं घेऊ. तुम्ही जर प्रामाणिकपणे जर संघर्ष केला असता तर जी मिलची जी काय जमीन आहे 1/3 भाग जो कायदा झाला, तर त्यावेळेस तुम्ही काय झोपा काढल्या का 1/3 जाताना, आणि आता तुम्ही सांगताय की मुंबईमध्येच घर मिळालं. अहो लाज वाटायला पाहिजे स्वतःला. कसं तुम्ही मागताय, कुठल्या तोंडाने मागताय मुंबईमध्ये घर? स्वतः तुम्ही होता ना 1/3 जागा, तुमच्या कायद्यामध्ये झालं ना, ते तुमच्या काळामध्ये झालं ना, स्वतः होता ना तुम्ही युनियन लीडर म्हणून. मग ज्यावेळेस ही जागा जात होती 1/3 जागा, त्यावेळेस तुम्ही काय मुंबईमध्ये झोपा काढत होता का? आणि का फसवताय आता तुम्ही गिरणी कामगारांना की मुंबईमध्येच घर मिळायला पाहिजे? का तुम्ही मागणी करताय? तुमच्या तोंडी मागणी सोबतच नाही. नाही, सरळ सरळ आहे, वास्तव आहे की ज्या दिवशी निर्णय झाला 1/3चा, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून असता बारकावीनं की कुठल्या पद्धतीने कुठले पेपर कुठे फिरवले जात आहेत, कुठले शब्द कुठे फिरवले जात आहेत, हे कोण करतंय, काय करतंय, याची जनजागृती करायला तुम्ही कमी पडलात. हे सरळ सरळ दिसतंय ना गिरणी कामगारांना. फसवताय कशासाठी? आज सांगता NTCच्या मिलची जमीन मिळायला पाहिजे. एवढे दिवस झोपा काढले, 40 वर्षामध्ये तुम्हाला NTCची जमीनच मिळाली नाही. काय केलं तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगा. तुम्ही सांगताय की NTCच्या मिलची जमीन मला मिळायला पाहिजे. NTC मिलसाठी तुम्ही काय केलं? दाखवा मला तुमचा पाठपुरावा, दाखवा लोकांसमोर. तुम्ही तोंडाने जे बोलताय ना, हे तुमचं तोंडच खरं तर खराब आहे. ह्या तोंडामध्ये काय घालावं हे आता मी सांगणार नाही, तुम्हाला वारं जर घालून दाखवतील आता काही दिवसामध्ये. तुम्ही सांगताय NTC मिल मला हे करायचं आहे, NTC मिलमध्ये मिळायलाच पाहिजे, NTCची जमीन मिळायलाच पाहिजे. मिळालीच पाहिजे, आम्ही पण सहमत आहे त्याच्याशी. पण तुम्ही काय केलं NTCसाठी? आणि तुम्हाला जर त्याचे पुरावे पाहिजे असतील, मी स्वतः काय केलं, तुम्ही या. कधी सातारला येणार असाल मला फोन करा, किंवा मी मुंबईला तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन येतो. परवा दिवशी तुम्ही मला फोन केला, माझे डॉक्युमेंट्स तुम्ही बघितलेले मुंबईमध्ये की NTC मिलबाबत मी केलेला पाठपुरावा तुम्ही आत्ता मला मागताय. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही पाठीमागे जर समजा काही गोष्टी NTC बाबत केल्या असत्या तर तुम्हाला माझ्याकडे डॉक्युमेंट्स मागण्याची आज वेळच आली नसती. आणि जर तुमच्याकडे पेपर्स नसतील तर तुम्ही कुठल्या जोरावरती म्हणताय की गिरणी कामगारांना NTCची जमीन मिळाली पाहिजे? कशाच्या आधारावर तुम्ही म्हणताय? हे गिरणी कामगाराला तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही जर हेमंत गोसावी सांगत नसाल, तुम्ही चळवळीचा आवाज नाही दाबू शकत. माझ्यासारखे तेजस कुंभार अनेक तयार होणार आहेत, लक्षात घ्या. अनेक तयार ऑलरेडी झालेले आहेत. सातारमध्ये फक्त या, विठ्ठल चव्हाणांना सांगा मी सातारला येतोय म्हणून, एक फोन करून तुम्ही या. फसवू नका, जरा थोडीशी लाज वाटू द्या हेमंत गोसावी साहेब स्वतःला. NTC बाबत सुद्धा गिरणी कामगारांना फसवू नका.
जी बोरवलीची जमीन आहे जी आता मिळते, जे राणेसाहेब सुद्धा आपल्याला सांगतायत की ती जमीन मी मिळवून देतोय, तर त्यांच्यावरती प्रेशराईज करून ते आपण जमीन घेऊया. तो बिचारा आपल्यासाठी आता काम करतोय, तर त्यांच्याकडून काम करून घेऊया आपण. तर कुठेतरी गिरणी कामगारांना फसवू नका. हेमंत गोसावी साहेब, तुम्हाला पैसे कमी पडतायत का तसं आम्हाला स्पष्ट सांगा. पण 2,500 वगैरे हे काय गोष्टी घेऊ नका, ते मोफतच आहे. पात्रता निश्चितीला किती वेळ लागतोय? 4 मिनिटामध्ये फॉर्म भरून होतोय. तुमच्याकडे लोड असेल आम्हाला पाठवा. आणि अशा पद्धतीनं खरं तर हेमंत गोसावींनी चुकीच्या पद्धतीनं काम करू नये. आता खूप अंधार झालेला आहे आणि गिरणी कामगारांचे प्रश्न आहेत, ते आमचे प्रतिनिधी असतील, आमचे विठ्ठल चव्हाण आहेत, सागर पिसाळ आहेत, अंबाजी गुरव आहेत, अशा अनेक ठिकाणचे आपण प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत. सागर चव्हाण आहेत कोल्हापूरचे. तुम्ही त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा. शक्यतो आता दिवसभर आपण जे करतोय काम, जे प्रतिनिधी आहेत त्यांचे सगळ्यांचे फोन तुम्हाला खरं तर वेटिंगला येत आहेत. तर ते कोणाशी इतर लोकांशी न बोलता ते गिरणी कामगारांशीच बोलत असतात आणि हे प्रत्येकाची जॉब सांभाळून ते आपलं आपलं काम करतायत. खरं तर या पात्रता निश्चितीनंतर त्यांच्यावरती आता विठ्ठल चव्हाण साहेबांचं तर तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. एवढी चांगली नोकरी त्यांना असताना त्यांच्या नोकरीवरती सुद्धा मध्ये गदा आली, परंतु आम्ही त्या साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब तुम्ही कुठेतरी थोडंसं आम्हाला सहकार्य करा. ही एक समाजसेवा, ही एक चळवळ आहे, त्यांना थोडंसं सहकार्य करा. 1-2 महिन्यामध्ये ते स्टेबल होतील. त्याच्यानंतर आमचे सागर पिसाळ असतील, ते तर अगदी शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतामध्ये जाऊन गिरणी कामगारांचे फॉर्म भरतात. तुम्ही बघितलेला आहे, तुम्ही फोटो व्हायरल केला, मला तो आवडला खरं तर त्यांचा फोटो, आणि त्यांचं कामसुद्धा आवडलं मला. ते आम्ही जाऊन त्यांच्या शेतामध्ये जाऊन गिरणी कामगारांच्या कामं करतोय आणि तुम्ही तो बिचारा शेतामध्ये काम करणारा गिरणी कामगार त्याचे 2,000 घटनाच असू शकत नाही. बघा, विचार करा. गिरणी कामगारांनी सुद्धा, वारसांनी सुद्धा सावध राहावा. हेमंत गोसावी साहेबांचा नंबर मी तुम्हाला आता सगळ्यांना कमेंट्स करणार आहे, तर त्यांचा समाचार कसा घ्यायचा आता हे गिरणी कामगारांनी ठरवा. हेमंत गोसावी साहेब, मी तुम्हाला आज पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की खरंच गिरणी कामगारांची फसवणूक करू नका, गिरणी कामगारांच्या वारसांना फसवू नका. NTCच्या मिलच्या जमिनीबाबत जर तुमच्याकडे खरंच काय अभ्यास असेल तर तुम्ही तो लोकांसमोर ठेवा. विनाकारण लोकांना फक्त फसवू नका की NTCची मिलची जमीन मला मिळाली पाहिजे. अहो, ते आम्हाला पण मिळाली पाहिजे, मुंबईमध्येच घर पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे ते. परंतु फक्त म्हणायचं, यायचं, NTCच्या मिलची जमीन मिळालीच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही? अरे 2 शब्द बोलून तुला कोण देणार? या ना, त्याच्यासाठी संघर्ष करा, रस्त्यावर केसेस घ्या अंगावरती, आणि केसेस घेतल्यानंतर सरकार दरबारी आम्ही हे तुम्हाला सहकार्य करू. असा लढा तुम्ही लढला तर. पण फक्त यायचं, भाषणं ठोकायची, पैसे गोळा करायच्या, पावत्या फाडायच्या आणि निघून जायचं मुंबईला. आणि तो बिचारा सातारचा गिरणी कामगार, कोल्हापूरचा असेल, सिंधुदुर्गचा असेल, रत्नागिरीचा असेल, नगरचा असेल, आमचा पुण्याचा असेल, तो बिचारा गिरणी कामगार फक्त हेच म्हणत बसतो की साहेब आम्हाला घर कधी मिळणार. हा प्रश्न खरं तर आजही त्यांच्यासमोर आहे, किंवा माझ्यासमोर सुद्धा हा प्रश्न आहे की मला सुद्धा या मुंबईमध्ये घर कधी मिळणार. स्वतःचं अस्तित्व आपलं मुंबईमध्ये राहिलेलं नाही. खरं तर मराठी टक्का मुंबईमध्ये सुद्धा घसरतोय. याचं कारण हेच आहे की मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घर नसेल. किंवा आता जर तुम्ही बघितलं तर आमची खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. विठ्ठल चव्हाण असतील, मी असेल, आम्ही जर संध्या एखाद्या मिटिंगला निघालो तर आम्हाला कुठेही मुंबईमध्ये राहण्याचं साधन नाही, कुठेही राहण्याचं साधन नाही. हे मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आम्ही निघतो त्यावेळेस आम्ही दादर स्टेशनला सकाळी 4 वाजता येतो. आम्ही सगळे एकत्र येतो सकाळी 4 वाजता. सागर चव्हाण असतील, विठ्ठल चव्हाण असतील, अंबाजी गुरु असतील. तर सकाळी 4 वाजता आल्यानंतर तिथं बाजूला स्टेशनमध्ये आंघोळ असेल किंवा नाश्ता पाणी असेल, ते आम्ही सगळ्या गोष्टी करतो. सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जे काय आमचं पूर्ण दिवसभराचा जो काय कार्यक्रम असतो, मीटिंग असतात, ते सगळे आम्ही अटेंड करून संध्याकाळी 5 नंतर आम्ही कामगारांना थोडासा वेळ देतो. जे कामगारांचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आम्ही निरसन करतो. संध्याकाळी पुन्हा आम्हाला ट्रेनला बसावं लागतं आणि ते ट्रेननं पुन्हा आम्हाला रिटर्न यावं लागतं. कुठल्याही प्रकारचं आम्हाला राहण्याचं साधनसुद्धा नाही. माझ्या बापाने मुंबई घडवलेली असताना सुद्धा त्या माझ्या बापाच्या मुलांना, म्हणजे आता मी मुलगा आहे त्यांचा, तरी पण मला मुंबईमध्ये थोडीशी जागासुद्धा राहायला कुठे नाही. आरामाचा तर विषय सोडा, जो आम्हाला नाही घर मिळू द्या. माझ्या खऱ्या गिरणी कामगाराला घर हे तुम्ही अगोदर द्या. तुम्हाला आम्ही आज लिहून देऊ, सरकारला पण मी सांगतो की तुम्हाला आम्ही आज लिहून देऊ की आम्हाला शेवट घर द्या, परंतु आमचे जे बिचारे बाकीचे जे गिरणी कामगार आहेत त्यांना प्रथम प्राधान्य. जे गिरणी कामगार असतील गावचे, खरंच ज्यांना गरज आहे, आम्ही स्वतः डोळ्यानं बघतोय ना, गिरणी कामगारांची हालत अशी आहे की ते गिरणी कामगारांना मुंबईला यायला सुद्धा पैसे नाहीच आहेत, अशी सुद्धा अवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता लगेचच सांगणार नाही, त्याचे मी पुरावे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पुरावे सगळे घेऊन येणार.
आणि ते सगळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. आता गिरणी कामगारांना जनजागृती करण्याचं कामच मी चालू केलेलं आहे, सगळ्यांनी चालू केलेलं आहे. प्रत्येक वारसाने तयार व्हा. कोण देत नाही, का देत नाही, कोण फसवते, कोण किती खाते, हे सगळं आपण बाहेर काढून कुणी किती खाल्ले हे सुद्धा बाहेर काढू. यांच्या अकाउंटच्या चौकशा लावू. हे लोक काय काम करतात हे सुद्धा यांचं बॅकग्राऊंड आपण शोधून काढू. सगळे हा नक्की काय काम करतो, तो गिरणी कामगारांसाठी काम करत असेल, सामाजिकमध्ये असेल तर तो गिरणी कामगारांच्याच जीवावरती जगतोय का स्वतः कष्ट करून जगून तो समाजसेवा करतोय, ह्या सुद्धा गोष्टी बघूया. आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे मी खरं तर इथेच थांबतो. आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील तर त्या मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूया. आज राणे साहेबांची त्याच्याबद्दल बैठकसुद्धा होती मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, तर त्याचासुद्धा आढावा काय झाला त्या बैठकीचा, त्याच्यामध्ये काय निर्णय झाले हे मी तुम्हाला माहिती मिळाली की लगेच आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. परंतु आता येणारा काळ हा गिरणी कामगारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. गिरणी कामगारांना मी एवढंच सांगू शकतो की सगळ्यांनी एकजूट राहावा, वारसांनी एकजूट व्हा. जर अशा पद्धतीने पैसे खाणारे कोणी तुमच्या गावामध्ये असतील, दलाल असेल किंवा कोणी असेल, आता डेटाच्या बाबतीत सुद्धा मला अनेक लोकांचे फोन येत आहेत की साहेब आमचा फॉर्म कोणीतरीच भरला, हे आम्हाला माहीतच नाही, आता आम्ही काय करू. असे बरेचसे महाराष्ट्रामधून प्रश्न आहेत, तर ते सुद्धा आपण आता काम घेतलेलं आहे, तर त्यांचा सुद्धा आपण शोध घेतोय. अशा पद्धतीने कोणी केलं असेल तर त्यांच्यावरती आपण फौजदारी गुन्हे दाखल करण्याला सुरुवात करतोय. आणि त्याचा पहिला फौजदारी गुन्हा म्हणून आपण सातारामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा पहिला गुन्हा दाखल करू.